बातमी अकोल्यातून। अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि यावेळी आंबेडकरांनी त्यांच्या कार्यालयापासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढली। वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। माझी लढाई थेट भाजप सोबत आहे असं म्हणत आंबेडकरांनी यावेळी शक्ती प्रदर्शन देखील केलं। त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून हिदायत पटेल यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मात्र शहरातील मुस्लिम संघटनेतर्फे काळे झेंडे दाखवून हिदायत पटेल यांना विरोध करण्यात आलाय। नवीन प्रतिनिधी निवडला जातो, त्या नव्या प्रतिनिधीसाठी असणारा अर्ज भरावा लागतो। तो अर्ज मी अकोल्यात भरला आणि बुलढाण्यामध्ये असणारा बळीराम शिरस्कार यांनी भरलेला आहे। त्याच्या आम्ही दोघांनी लोकांसमोर सांगितले की आम्ही दोघंही चांगले उमेदवार होऊ शकतो, त्या लोकांनी आम्हाला मतं द्यावी। या देशामध्ये राहुल गांधीच्या नेतृत्वामध्ये ह्या निवडणुका होत आहेत आणि या देशाला राहुल गांधीच्या नेतृत्वाने त्यांचे मी आभार सुद्धा मानतो की माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला त्यांनी परत उमेदवारी दिली। दुसरी गोष्ट अशी आहे की 2014 साली मोदी आणि फडणवीस सरकारने जितकी काही आश्वासनं दिली होती, मग सुशिक्षित बेकारांना आम्ही लाखो नोकऱ्या देऊ, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना भाव देऊ, विकास 15 लाख प्रत्येक गरिबाच्या खात्यामध्ये टाकू आणि देशाचा विकास करू, या देशाला महाशक्ती करू, एकही योजना त्यांची सफल नाही आणि महाराष्ट्रातली एकही योजना फडणवीस सरकारची। या सर्व बहुत फार लांबलचक मुद्दे आहेत, त्याच्यात त्यांनी विकास करू शकले नाही।